नाही, तू काहीच करणार नाही आहे. तू खोटं बोलतोय ना? हो ना? मयुरी घाबरत बोलते. त्याच्या त्या डेव्हिल स्माईलची आता तिला भीती वाटत होती. आता पुढे. सॉरी बायको, पण तुला वाटतं तसं काहीच नाही आहे. शिक्षा तर तुला मिळणारच. आयुष, इथेच कार थांबव. भाई, पण इथे का? म्हणजे तू वहिनीला शिक्षा म्हणून कारमधून उतरून देणार आहे? अरे बाई, हा रस्ता बघ, पूर्ण सुनसान आहे आणि इथे टॅक्सी, कॅब काहीच लवकर नाही भेटत. तू वहिनीला घरी गेल्यावर पनिश कर ना, जे काही करायचं असेल. आयुष खूपच कळकळीने बोलत होता. अरे रे, किती काळजी आहे ना आयु तुला तुझ्या वहिनीची. पण सॉरी हं, ही पनिशमेंट तिच्यासाठी नाही तर तुझ्यासाठी आहे. त्यामुळे आता एक शब्दही न बोलता गुपचूप कार बाहेर ये. बोलतच अनय त्याच्या साईडचा दरवाजा उघडून बाहेर पडतो. तसं आयुष पण बाहेर येतो आणि अनयजवळ जातो. काय रे, वहिनीसाठी खूपच वाईट वाटत होतं. आता स्वतःबद्दल काय म्हणायचंय? कारण इथून ते देसाई इंडस्ट्रीजपर्यंत पायी जायचंय तुला. भाई, तू जोक करतोय हो ना? असा जोक नको करू, मला हार्ट अटॅक येईल. सॉरी ब्रो, बट इट्स नॉट जोक अँड यस, डोंट इवन डेअर ऑर्डर अ कार फ्रॉम होम, अंडरस्टँड? आता जा, माझे गार्ड आहे तुझ्यावर लक्ष ठेवायला. गो. लेट झाला तर मी स्वतः दद्दूला सांगून तुला त्याचा ओरडा खायला लावेल. अनयने आयुषला तिथंच सोडलं आणि जाऊन ड्रायव्हर सीटवर बसला. मिसेस मयुरी, मी तुमचा ड्रायव्हर नाही, नवरा आहे. सो तुम्ही माझ्या शेजारी येऊन बसायचे कष्ट घेता का? का तुम्हालाही हीच शिक्षा हवी आहे? अनय आयुषकडे सहानुभूतीने पाहणाऱ्या, जो की तिला खूपच आशेने पाहत होता, मयुरीला रोखून पाहत बोलतो. तशी मयुरी पटकन जाऊन अनयच्या बाजूला बसते. जाताना ती हळूच आयुषला सॉरी म्हणते. सीट बेल्ट लाव, अनय कडक शब्दात तिला बोलतो. तसं ती पटकन सीट बेल्ट लावते. अनय कार स्टार्ट करतो. तसं आयुष मयुरीजवळ येत तिला बोलतो. हॅप्पी जर्नी वहिनी, मी तू संध्याकाळी सही सलामत घरी यायची वाट पाहील. तो बोलतो आणि लगेच बाजूला होतो. मयुरीला मात्र तो असं का बोलला हेच समजत नव्हतं. ती तशीच गोंधळलेल्या अवस्थेत त्याच्याकडे पाहत होती की अनयने कार स्टार्ट केली. तसा आयुष 2 पावले मागे झाला आणि समोरून जाणाऱ्या अनयच्या कारकडे पाहत त्याने हात हलवला. चला मिस्टर आयुष, असंच 1-2 1-2 करत ऑफिस गाठायचंय. आयुष दोन्ही हात खिशात घालून चालायला लागला. पण त्याला मयुरीचीच जास्त काळजी वाटत होती. इकडे सुरुवातीला नॉर्मल वाटणारा कारचा स्पीड हळूहळू वाढत असल्याचं मयुरीला जाणवायला लागलं. नंतर तो इतका वाढला की मयुरीला भीती वाटायला लागली. पण तरीही कारचा स्पीड वाढतच होता. तिने मीटरकडे पाहिलं तर कारचा स्पीड जवळजवळ 90वर होता. अनय, मी तुला सॉरी म्हटले ना, प्लीज कारचा स्पीड कमी कर ना, ती त्याला हाताला हलवत बोलते. पण तो तिच्याकडे दुर्लक्ष करून कारचा स्पीड अजून वाढवतो. अनय प्लीज. नंतरही मयुरी खूप वेळ त्याला विनवीत होती. त्यांचं ऑफिसही केव्हाचं मागे पडलं होतं. तिला आता भीतीमुळे रडू यायला लागले होते. अनय प्लीज ना, मला खरंच खूप भीती वाटते, प्लीज, ती रडतच बोलते. तिला रडताना पाहून त्यालाही वाईट वाटलं. त्याने लगेच कार थांबवली आणि तिच्याकडे पाहिलं आणि भीतीने थरथरणाऱ्या तिच्या खांद्यावर हात ठेवला. तसं ती त्याला बिलगून रडायला लागली. त्रास झाला ना? भीती वाटली असेल खूप. आता तुला समजलंच असेल. तू माझ्यावर रुसली हे पाहून मला किती त्रास झाला असेल. असंच झालं होतं मला. रडायला येत होतं तेव्हा. मयुरी, मी सगळं सहन करू शकतो, पण तुझं माझ्यापासून दूर जाणं नाही सहन करू शकत. मग तो दुरावा काही क्षणांचा का असेना, मला नाही सहन होणार. तो तिच्या भोवतीची पकड घट्ट करत बोलतो. पाणी त्याच्याही डोळ्यात आलेलं. सॉरी, ती फक्त एवढंच बोलू शकली. कारण या एवढ्या वेळात त्याच्या कारचा स्पीड पाहून आणि समोरून दुसरी एक कार येताना पाहून तिच्याही मनात कितीतरी विचार येऊन गेले होते. त्यामुळे तिलाही समजत होती त्याची अवस्था. त्याने जसं तिच्या भोवतीची पकड घट्ट केली तसं तिने डोळे मिटून घेतले. थोड्या वेळाने अनयनेच तिला स्वतःपासून दूर केलं आणि कार स्टार्ट केली. त्याने नेहमीप्रमाणे त्यांच्या ऑफिसपासून थोडं लांब कार थांबवली. तसं मयुरी त्याला बाय बोलून तिथून ऑफिसला निघून गेली. अनयनेही मग ती ऑफिस बिल्डिंगजवळ पोचली हे पाहून त्यानेही त्याची कार स्टार्ट केली आणि ऑफिसकडे निघाला.
इकडे शहराच्या बाहेर एका सुनसान ठिकाणी एका गोडाऊन सारख्या दिसणाऱ्या जागेवर एका जणाला रक्तबंबाळ अवस्थेत खुर्चीवर बांधून ठेवलेलं होतं. त्याच्या आजूबाजूला जवळजवळ 10-12 गुंडांसारखी दिसणारी माणसे उभी होती आणि त्याच्यासमोरच एका खुर्चीवर अजून एक जण बसलेला होता. त्या गोडाऊनमध्ये उजेड फक्त नावालाच होता, म्हणून कुणाचेही चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. हे बघ, तुझा जीव घ्यायला मला फक्त एक इशारा करावा लागेल आणि बस तू सरळ नरकात जाशील. तेव्हा गप्पपणे मला सांग की जी माहिती आम्हाला अनयच्या बायकोबद्दल मिळाली ती खरी आहे का? आणि नाही तर मग कोण आहे अनयची बायको? कशी दिसते? कुठे राहते? काय करते? या सगळ्याबद्दल आम्हाला तुझ्याकडून माहिती हवी आहे. ती खुर्चीवर बसलेली व्यक्ती त्या जखमी माणसाला विचारते. मी खरंच सांगतोय बॉस, जी माहिती आपल्या माणसांना मिळाली तीच मी तुम्हाला दिली. बाकी ती खरी आहे की खोटी आहे मला माहीत नाही. मला विचार ना. ती सगळी माहिती खोटी होती आणि मला त्यासोबतच हेही समजलंय की तू आमच्यासाठी नाही तर त्या अनयसाठी काम करतो. तो खुर्चीवर बसलेला माणूस त्या समोरच्या जखमी माणसाला लाथ मारत रागाने बोलतो. तसं तो माणूस खाली पडून बेशुद्ध होतो. घेऊन जा रे याला, आणि काय करायचंय त्याचं हे मला तुम्हाला सांगायची गरज नाहीये. तो माणूस तिथल्या गुंडांना बोलतो. तसं ती लोक त्या जखमी माणसाला तिथून घेऊन जातात. अनय, जेवढं तू तुझ्या बायकोला जगापासून लपवण्याचा प्रयत्न करशील तितकं खोलात जाऊन आम्ही तिचा तपास करू. हरकत नाही तू आमची माणसं भितवलीस, पण कारण आता आम्ही अभिची मदत घेऊ तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. जशी 22 वर्षांपूर्वी घेतली होती साधनासाठी. ती व्यक्ती स्वतःशीच बोलते, पण तिच्या आवाजातील क्रूरता, त्यातला रोष भयावह असतो. ती व्यक्ती त्याच्या फोनवर अभिचा नंबर डायल करते आणि त्याच्याशी बोलत तिथून निघून जाते. अनय त्याच्या केबिनमध्ये बसून काम करत असतो. तोच त्याचा फोन वाजतो. स्क्रीनवरचा नंबर पाहून तो लगेच फोन उचलतो. बोल. अनय कॉल उचलल्या उचलल्या बोलतो. बॉस, तुम्ही मागे सांगितलेल्या त्या लोकांबद्दल माहिती मिळाली. तुमचा अंदाज बरोबर होता. ती लोकच मॅडमची इन्फॉर्मेशन काढतायत. नजर असू दे त्यांच्या प्रत्येक हालचालींवर. मला त्यांची क्षणाक्षणाची माहिती हवी आहे. येस बॉस. एवढं बोलून ती व्यक्ती कॉल कट करते. अनय त्या फोनला हातात धरून विचार करायला लागतो. त्याने ठरवलं होतं की तो अजिबात मयुरीला लपवण्याचा प्रयत्न करणार नाही. जरी त्याच्या शत्रूच्या नजरेत ती आली तरी तो तिला कुठल्याही परिस्थितीत प्रोटेक्ट करणार होता. त्याला हे माहीत होतं की त्याने कितीही प्रयत्न केला तरी जे नियतीने ठरवलंय तेच होणार. जसं 22 वर्षांपासून प्रयत्न करूनसुद्धा त्यांना भावनाबद्दल काहीच समजलं नव्हतं आणि एक दिवस अचानक त्यांना आयुषच्या मैत्रिणीकडून मयुरीबद्दल आणि तिच्या आईबद्दल समजतं. 20 वर्षात एकदाही भारतात न आलेला अभि अचानक भारतात परत येतो आणि योगायोग म्हणजे त्याची आणि मयुरीची भेटही होते. एक जबाबदारी म्हणून मयुरीशी लग्न करणाऱ्या त्याला तो कधी तिच्यावर प्रेम करायला लागला हेही समजत नाही, की कधी तिच्या आयुष्यातला मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन झाला हेही त्याला समजत नाही. नशिबाने जर एवढं काही चांगलं लिहिलंय तर काहीतरी वाईट नक्कीच घडणार होतं आणि त्यातून त्याला मयुरी आणि आयुषला सुखरूप बाहेर काढायचं होतं. भलेही मग त्याला काहीही होऊ देत, बस ती दोघे सुखरूप असायला हवे होते त्याला. अनयने मोबाईल बाजूला ठेवला आणि परत त्याच्या कामाला सुरुवात केली. अचानक त्याच्या लक्षात आलं की सकाळी निघताना मयुरीने काहीच खाल्लं नव्हतं आणि तिच्या नादात त्यानेही नाही. त्याने समोरच्या कॅम्प्युटरच्या स्क्रीनकडे पाहिले. त्याचं काम जवळजवळ पूर्ण होत आलेलं. घड्याळात 12 वाजलेले, म्हणजे लंच ब्रेकला अजून 2 तास बाकी होते. त्याने मयुरीला कॉल केला. तिनेही दुसऱ्याच रिंगला कॉल उचलला. 15 मिनिटाचा ब्रेक घेऊन मला 5 मिनिटात ऑफिस बाहेरच्या कॅफेत भेट, महत्त्वाचं काम आहे. एवढं बोलून त्याने कॉल कट केला आणि त्याचा कॅम्प्युटर ऑफ करून ऑफिस बाहेर पडला. मयुरीने त्याला जाताना पाहिलं. तसं ती मीनाक्षीजवळ गेली आणि तिला थोड्याच वेळात येते असं सांगून ऑफिस बाहेर पडली. मयुरी ऑफिस समोरच्या कॅफेत पोहोचली तेव्हा अनय आधीच एका टेबलवर बसला होता. मग तीही त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या समोरच्या चेअरवर बसली.
अनय, काही काम होतं का? इतक्या घाईने बोलावलं म्हणून विचारलं. ती मोबाईलमध्ये पाहणाऱ्या अनयकडे पाहत बोलते. पण अनय काहीच बोलत नाही. तोच एक वेटर तिथे 2 प्लेट्स आणून ठेवतो. दादा, आम्ही अजून काही ऑर्डर नाही केलं. तुम्हीही दुसऱ्या कुणाची ऑर्डर देताय आम्हाला? ती त्या वेटरला प्लेट्स ठेवताना पाहत बोलते. तसं तो वेटर अनयकडे पाहतो, तर अनय त्याला जाण्याचा इशारा करतो म्हणून तो जायला लागतो. अरे अहो दादा, मयुरी खुर्चीतून उठत बोलते. तसं अनय तिला हाताला धरून परत बसवतो आणि गप्प बसायचा इशारा करतो. अरे पण मीच ऑर्डर दिली होती. मयुरी अजून काही बोलण्याआधीच अनय बोलतो. कशाला? मयुरी नकळत बोलून जाते. बोलताना तिचा चेहरा अगदी लहान मुलांसारखा दिसत होता आणि त्यावरचे ते गोंधळलेले भाव तिला अजूनच क्यूट बनवत होते. अनयला तिच्याकडे पाहून हसू यायला लागतं, पण तो न हसता चेहरा सिरियस करतो. मला भूक लागली होती म्हणून तो बोलतो. ती फक्त त्याच्याकडे पाहतच राहते. गप्प खाऊन घे आणि ऑफिसला जा, तो थोडं कडक आवाजात बोलतो. काय? मयुरी परत गोंधळून बोलते. मी परत नाही बोलणार म्हणत तो त्याच्या समोरच्या प्लेटमधलं सँडविच खायला सुरुवात केली. तरीही मयुरी त्याच्याकडेच पाहत होती. पटकन, अनय तिला स्वतःकडे पाहताना पाहून बोलतो. तसं मयुरी पटकन तिच्या प्लेटमधलं सँडविच खायला लागते. थोड्याच वेळात अनयचं खाऊन होतं. तसं तो तिला बोलतो. माझं झालंय, मी बिल पे केलंय. तुझं झालं की ये ऑफिसला. एवढं बोलून अनय तिथून निघून जातो. मयुरी फक्त त्याच्याकडे पाहतच राहते. अनय गेल्यावर मयुरीचं लक्ष त्यांच्या मागे बसलेल्या कपलकडे गेलं. त्यांच्यातील तो खूप काळजीने तिला भरवत होता, कारण त्या मुलीच्या हाताला प्लास्टर केलेलं होतं. त्याला पाहून तिला अनयची आठवण आली. तोही तर तिची अशीच काळजी करायचा. ती स्वतःशीच विचार करायला लागते. त्याचं तिच्यावर प्रेम आहे म्हणून तो तिची इतकी काळजी घेतोय. पण अनय माझ्यासाठी एवढं सगळं का करत असेल? आताही त्याला माहीत होतं की मी सकाळी काहीच खाल्लं नाही आहे, म्हणून त्याने मला इकडे बोलावलं. त्याला जर स्वतःला एकट्याला जेवायचं असतं तर तो ऑफिस कॅन्टीनला गेला असता. पण त्याने मला या कॅफेमध्ये बोलावलं. का असं केलं असेल त्याने? ती खूप विचार करते, पण तिला या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही. म्हणून ती विचार करणं सोडून देते आणि ऑफिसला निघून जाते. पण तिच्या हे लक्षात येत नाही की ती अनयसोबत बसल्यापासून कुणीतरी तिचे फोटोज काढत आहे. मयुरी गेली हे पाहून ती व्यक्तीही तिथून निघून जाते. थोड्या वेळातच मयुरी ऑफिसमध्ये येते, पण तरीही तिच्या डोक्यातून ते कॅफेतले विचार गेलेले नसतात. विचारांच्या नादातच ती समोरून खूप साऱ्या फाईल्स घेऊन येणाऱ्या मीनाक्षीला धडकते, ज्यामुळे तिच्या सगळ्या फाईल्स खाली पडतात. सॉरी मयुरी भानावर येत बोलते. मी मदत करते तुला म्हणत मयुरी तिला फाईल्स उचलायला मदत करते. पण त्या फाईल्स खरंच खूपच जास्त असतात. या एवढ्या फाईल्स कुठे घेऊन चालली तू? मयुरी एवढ्या फाईल्स पाहून बोलते. अगं, ऑफिसच्या स्टोर रूममध्ये ठेवायच्या आहेत त्या, आणि गणेश दादाही आज सुट्टीवर आहेत ना, नाहीतर त्यांनाच सांगितलं असतं. मीनाक्षी वैतागून बोलते. मी मदत करू का तुझी काही? दे त्यातल्या काही फाईल्स मी घेते. मयुरी तिच्या हातातल्या निम्म्या फाईल्स घेते. थँक्स. पण काय गं, तू इतका कसला विचार करत होतीस की तुला समोरून येणारी मीही दिसले नाही? मीनाक्षी फाईल्स सांभाळत पुढे जात बोलते. पण ते ऐकून मयुरी परत तिच्याच विचारात हरवते. मयुरी, अगं मी तुझ्याशी बोलते. विचारात हरवलेल्या मयुरीला भानावर आणत मीनाक्षी बोलते. काय? काही नाही, चल माझ्यासोबत म्हणत मीनाक्षी पटकन पुढे निघून जाते. म्हणून मग मयुरीही तिच्या मागेच जाते. हुश, झालं बाबा एकदाचं. मीनाक्षी स्टोर रूममधल्या सगळ्या फाईल्स जागेवर लावून झाल्यावर तिथल्याच एका खुर्चीवर बसत बोलते. मयुरीही काही न बोलता तिच्या शेजारी बसते. आता सांगा मॅडम, कसला इतका विचार करत होत्या तुम्हाला मीही नाही दिसले? अगं काही नाही, ते सहजच असंच. मयुरी नजर चोरत बोलते. जाऊ दे, नाही सांगायचं तुला तर राहू दे. मला वाटलं करू तुझी काही तरी मदत म्हणून विचार केला मी, पण तुला नसलं सांगायचं तर इट्स ओके. मीनाक्षी चेहरा पाडत तिथून उठत बोलते. मीनाक्षी, तसं काहीच नाही आहे. बरं ठीक आहे, मी तुला सांगते, पण तू प्रॉमिस कर की
मी जेवढे प्रश्न विचारेल त्यांचेच उत्तर देशील. मयुरी मीनाक्षीचा हात पकडून तिला पुन्हा खुर्चीवर बसवत बोलते. अच्छा ठीक आहे, तू जे म्हणशील तेच करेल मी. थँक्स मीनाक्षी. मला सांग, कुणीतरी तुमची खूप काळजी घेते, अगदी त्याची इच्छा आहे की तुम्हाला नका इतकंही खर्चटू नये. कुणीतरी तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्सना स्वतः फेस करतंय, पण त्याची झळ तुम्हाला लागू देत नाही आहे. कुणाला तरी तुमच्या असण्या नसण्याने, तुमच्या रागावण्याने खूप फरक पडतोय. कुणीतरी तुम्हाला तुमच्या चांगल्या वाईट फास्ट सहज स्वीकारतंय. त्याला वाटतं की तुम्ही सतत आनंदी राहावं. मग त्याला तुमच्याबद्दल वाटणाऱ्या या भावनेला काय म्हणायचं? मयुरी तिला विचारत असते. प्रेम. माझ्या मते तरी या भावनेला प्रेमच म्हणतात, कारण एवढं सगळं तुमच्यासाठी तीच व्यक्ती करू शकते जी तुमच्यावर प्रेम करते. आणि जर कुणीतरी तुझ्यासाठी असं वागत असेल तर ती व्यक्ती तुझ्यावर खूप प्रेम करते, इतकं की त्याला शब्दातही सांगता नाही यायचं. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.